स्वामींची शिकवण. शंकरराव आणि यशोदा यांचा संसार सुरळीत चालला होता, पण अलीकडे त्यांच्या नात्यात सतत भांडणं व्हायला लागली. दोघेही एकमेकांवर प्रेम करत, पण अहंकारामुळे संवाद बंद झाला होता. एक दिवस रागाच्या भरात यशोदा माहेरी निघून गेली. शंकरराव मनातून खूप दुखावला होता, पण तो काहीच बोलला नाही. दोघेही वेगवेगळे असले तरी रात्री झोपताना स्वामी समर्थांचा फोटो दोघांच्याही उशाजवळ होता. त्या रात्री दोघांना एकच स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्यांच्या मधोमध बसले होते. स्वामी म्हणाले, एकमेकांवर प्रेम करता पण बोलत नाही. प्रेम व्यक्त न केलं तर ते रुसून जातं. अहंकार सोडा, संवाद साधा. संसार हे दोघांनी उडायचं रथ आहे. सकाळी उठल्यावर यशोदा आणि शंकरराव दोघेही एकमेकांना फोन करायला गेले आणि फोन एकाच वेळी वाजला. दोघेही हसले आणि रडले. श्री गुरुदेव.